नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. दिनांक 9 ऑगस्ट 2024 क्रांतीदिन कार्यक्रम संपन्न. विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठामध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांतीदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय प्राध्यापक श्रीमंत कोकाटे उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन भाई सुभाष पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राध्यापक डॉक्टर मृणालिनी आहेर यांचा विशेष सत्कार कार्यक्रमामध्ये करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी बालवैज्ञानिक डॉक्टर होमी भाभा या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णाभाऊ साठे यांचा कार्याचा आढावा घेऊन संविधानाचे महत्त्व सांगितले. यावेळी समाजातील विषमता नष्ट झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. मोबाईलचे दुष्परिणाम सांगून वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. माननीय डॉक्टर मृणालिनी आहेर यांनी आपले विचार मांडत असताना समाजातील भेदभाव, विषमता, सांस्कृतिक दहशतवाद विरुद्ध आजच्या समाजाने लढले पाहिजे. संविधानातील तत्व, विचार, मूल्ये लक्षात घेऊन आपल्याला वृत्तीतून, कृतीतून महामानवांचा विचाराचा वारसा जपला पाहिजे असे सांगितले. संस्थेचे संघटक माननीय ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी प्राध्यापक डॉक्टर मृणालिनी आहेर या लढव्या कार्यकर्त्या आहेत असे कौतुक करून त्यांचे कार्याची ओळख करून दिली. त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रोहिणी पाटील यांनी केले. कार्यक्रमात संस्थेचे संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील, चेअरमन भाई सुभाष पवार, सचिव ॲडव्होकेट नानासाहेब पाटील, संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट स्वाती पाटील, संस्थेचे संचालक माननीय इंद्रजित पाटील, माननीय ॲडव्होकेट सुरेश पवार, माननीय संपतराव पवार, श्री मकरंद पाटील, सौ स्नेहल पवार, उज्ज्वला पाटील, सौ संगीता पाटील, आनंदी पाटील, श्री रवींद्र कांबळे, श्री रणजित पाटील, श्री सागर पाटील, क्रांतिसिंहांचे कुटुंबीय उज्ज्वला पाटील, स्नेहल पवार, सौ आनंदी पाटील, रवींद्र कांबळे, संगीता पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 पुणे डिव्हिजन हेड दिलीप गायकवाड.